नमस्कार. आज दिनांक 10 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसारख्या अनेक परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत, ज्यामध्ये तलाठी भरती आली, वनरक्षक भरती आली किंवा MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व पदांच्या परीक्षांसाठी या चालू घडामोडी महत्त्वाच्या असतील. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे चालू घडामोडींचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीचा जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे आणि सर्वाधिक काळ पदावर राहणारे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान बनलेले आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांनी कोणाचा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडला? आता या ठिकाणी पाहायचं आहे, नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे व्यक्ती ठरलेले आहेत आणि मित्रांनो यांच्या अगोदरचा रेकॉर्ड होता तो 4397 दिवसांचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी, नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडलेला आहे. जवाहरलाल नेहरूचा विक्रम किती दिवसांचा होता? 4397. नरेंद्र मोदी आहे ते 4398 प्लस अजूनही कार्यकाल सुरू आहे. प्रश्न क्रमांक 3, नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून एकूण किती वर्ष नेतृत्व केले आहे? नरेंद्र मोदी हे 2001 पासून 2014 पर्यंत म्हणजे सलग 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, नरेंद्र मोदी हे 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मित्रांनो 2014 पासून आतापर्यंत ते भारताचे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 4, जागतिक महासागर दिन दरवर्षी कोणत्या तारखेला पाळला जातो? दरवर्षी 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून पाळला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे. याची शिफारस 1992 साली कॅनडाने केली होती. कॅनडा म्हणाला की 8 जून हा दिवस दरवर्षी जागतिक महासागर दिन साजरा करावा आणि मित्रांनो यानंतर याची अशी घोषणा करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 5, 2026च्या जागतिक महासागर दिनाची मुख्य थीम काय आहे? मुख्य थीम खूप मोठी आहे, रिइमॅजिन बियॉन्ड द वर्ल्ड वी नो अ न्यू रिलेशनशिप विथ आवर ओशियन. पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. मला लांब सुचलं नाही म्हणून या ठिकाणी हे आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा पेपरला जर प्रश्न आला थीमवर तर प्रत्येक पर्याय इतकाच लांब असू शकतो, त्यामुळे या ठिकाणी पाठ करायचं आहे. थीम काय होती? रिइमॅजिन बियॉन्ड द वर्ल्ड वी नो अ न्यू रिलेशनशिप विथ आवर ओशन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन केव्हा पाळला जातो? दरवर्षी जागतिक ब्रेन ट्यूमर दिन आहे तो 8 जून रोजीच पाळला जातो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, दरवर्षी 8 जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून पाळला जातो आणि मित्रांनो याची सुरुवात वर्ष 2000 पासून करण्यात आलेली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, 2026च्या जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाची अधिकृत थीम कोणती आहे? 2026च्या जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाची अधिकृत थीम होती अ क्लोजर लुक. काय उत्तर? अ क्लोजर लुक, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी आहे. त्यासोबतच पहा, मराठीमध्ये विचारलं तर जवळून एक नजर अशी याची थीम होती. प्रश्न क्रमांक 8, फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चे यजमानपद कोणते देश भूषवणार आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चे यजमानपद 3 देश मिळून भूषवणार आहेत. त्यामध्ये कोण कोण आहेत? अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी. आतापर्यंत काय व्हायचं तर स्पर्धेसाठी एकच शुभंकर असायचा, एकच मॅस्कॉट असायचा, परंतु यावेळी काय असणार आहे? 3 देशांचे 3 वेगळे मॅस्कॉट असणार आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असतेच. त्यासोबतच जर तुम्हाला टेलिग्रामवर दररोज महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, GK वरील प्रश्न किंवा इतर विषयांचे प्रश्न यांचा सराव करायचा आहे, तो देखील दररोज 50 किंवा 100 प्रश्न आपण काय करतो, एका दिवस 50 देतो, एका दिवस 100 देतो. अशा प्रकारे जर आपल्याला दररोज महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि यामार्फत मित्रांनो आतापर्यंत आपण जवळजवळ 44,000 प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज फॉर्मॅटमध्ये टाकलेले आहेत. ते सर्व सोडवता येतील, त्यामुळे चॅनल जॉईन करा आणि ते सर्व प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 9, फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती संघांचा सहभाग असणार आहे? फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण 48 संघ सहभागी होतील आणि 48 संघांमध्ये एकूण 102 सामने खेळवले जाणार आहेत. किती? 102. एकूण संघ किती सहभागी होतील तर
48 आणि खेळले जाणारे सामने किती, माफ करा या ठिकाणी 102 नाहीये तर 104 सामने खेळवले जातील. ठीक आहे, 48 संघांमध्ये 104 सामने होतील फायनल पर्यंत, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक 26 सामने खेळण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे. या ठिकाणी पहा, फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 26 मॅच कोण खेळलेला आहे, तर लिओनेल मेस्सी खेळलेले आहेत, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी आहे. लिओनेल मेस्सी कोणत्या देशाचे आहेत, अर्जेंटिनाचे आहेत. हे देखील लक्षात ठेवायचे, यावर देखील प्रश्न येतो की लिओनेल मेस्सी हा फुटबॉल खेळाडू कोणत्या देशाचा आहे, तर अर्जेंटिनाचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुतळा कोणत्या देशात उभारला जाणार असल्याची घोषणा झाली आहे. या ठिकाणी पहा, इस्रायलचे वाणिज्य दूत भारतामध्ये आलेले असताना त्यांनी काय केलेलं आहे, तर भारतामध्ये अशी घोषणा केली की इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी इस्रायल. आणि त्या दूताचं नाव काय होतं, त्यांचं नाव काय होतं, यानिव रेवाच. यानिव रेवाच यांनी अशी घोषणा केलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12, महिला व मुलांच्या संरक्षणासाठी सिंगापेन हे विशेष पोलीस कृती दल कोणत्या राज्याने स्थापन केले आहे. या ठिकाणी पहा, सिंगापेन म्हणजे काय, सिंहीण, आणि सिंहीण नावाचं महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेलं कृती दल आहे ते तमिळनाडू राज्यामध्ये उभारलं गेलं आहे किंवा सुरू केलं गेलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी. तमिळनाडू मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी अशा प्रकारची घोषणा करून या कृती दलाची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो, हे कृती दल आहे ते थेट मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे. प्रश्न क्रमांक 13, सिंगापेन या कृती दलाच्या पहिल्या महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. सिंगापेनच्या पहिल्या महानिरीक्षक म्हणून, पहिल्या IG म्हणून के भवानीश्वरी यांची निवड झालेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे, के भवानीश्वरी या सिंगापेन कृती दलाच्या पहिल्या IG असणार आहेत. प्रश्न क्रमांक 14, फिच रेटिंग्सने भारताच्या आर्थिक वर्ष 2027चा GDP विकास दर अंदाज 6.7% वरून किती कमी केला आहे. या ठिकाणी पहा, फिच रेटिंग्सने भारताच्या आर्थिक वर्ष 2027 साठीचा GDP विकास दर आहे तो 6.4 इतका वर्तवलेला आहे. किती, 6.4, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आधी किती सांगितलं त्यांनी, आधी म्हणाले की 6.7 असेल, परंतु आता किती सांगतायत, 6.4 सांगतायत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि याची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती. 2015ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आलेला होता, आणि या ठिकाणी 2026ला म्हणजे यावर्षी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. आता पुढे मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16, 2026च्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय जाहीर करण्यात आली आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. 2026च्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय असणार आहे. योगा फॉर ह्युमॅनिटी, योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली, योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट आणि योगा फॉर हेल्दी एजिंग. यावर आपण प्रश्न पाहिलेला आहे, उत्तर देखील पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला याचं उत्तर यायलाच पाहिजे. उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 17, 9 जून 2026 रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला किती वर्षे पूर्ण झाली. 9 जून 2026 रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. याची सुरुवात कधी झाली होती. याची सुरुवात झालेली होती 2017ला. कधी, 2017ला. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 18, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये गर्भवती महिलांना कोणत्या तारखेला विशेष सेवा दिली जाते. या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांना विशेष सेवा दिली जाते, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे, दर महिन्याच्या 9 तारखेला. प्रश्न क्रमांक 19, 9 जून रोजी कोणत्या महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाचा स्मृती दिन पाळला जातो. आता या ठिकाणी तारीख लक्षात ठेवायची. 9 जून 1900ला झारखंडमधील रांची या ठिकाणी असलेल्या तुरुंगामध्ये बिरसा मुंडा यांचं निधन झालेलं होतं, आणि मित्रांनो यामुळेच 9 जून हा दिवस बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. यासोबतच पहा, बिरसा मुंडा यांना धरती अब्बा या नावानं देखील ओळखलं जात होतं. ठीक आहे.
पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 20, बिरसा मुंडा यांची जयंती कोणत्या नावाने साजरी केली जाते? आता या ठिकाणी आपण मृत्यू दिवस पाहिला. मृत्यू कधी झाला होता? 9 जूनला. त्यासोबत मित्रांनो जन्मदिवस काय आहे? जन्मदिवस आहे 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. या ठिकाणी पाहायचं आहे बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजेच 15 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये आदिवासी गौरव दिवस म्हणून पाळला जातो किंवा साजरा केला जातो. ठीक आहे. क्रमांक 21, काकोरी रेल्वे लुटण्याचा कट ऐतिहासिकदृष्ट्या कोणत्या तारखेला घडला होता? या ठिकाणी पहा काकोरी कटाची तारीख काय होती? तारीख होती 9 ऑगस्ट 1925, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, काकोरी खटल्यात क्रांतिकारकांचा बचाव कोणी केला होता? काकोरी खटल्यामध्ये क्रांतिकारकांचा बचाव गोविंद वल्लभ पंत यांनी केलेला होता, तर जगत नारायण हे सरकारी वकील होते. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. बचाव कोणी केला? गोविंद वल्लभ पंत यांनी केला आणि सरकारी वकील जगत नारायण होते. प्रश्न क्रमांक 23, काकोरी खटल्यात कोणाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली नव्हती? या ठिकाणी पाहायचं आहे काकोरी खटल्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल फाशी शिक्षा, अशफाकुल्ला खान फाशीची शिक्षा, ठाकूर रोशन सिंग फाशीची शिक्षा, परंतु सचिंद्र सान्याल आणि सचिंद्र बक्षी हे दोघे असे होते, दोघांना जन्मठेपेची शिक्षा मिळालेली होती, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. सचिंद्र सान्याल आणि सचिंद्र बक्षी यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली नव्हती. कोणती दिली होती? जन्मठेपेची शिक्षा दिली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, पुण्यातील पुणे ग्रँड टूर या सायकलिंग स्पर्धेला जागतिक स्तरावर UCI 2.1 दर्जा देण्याची मान्यता कोणत्या संघटनेने दिलेली आहे? तर या ठिकाणी पहा ही मान्यता UCI या संघटनेनेच दिलेली आहे. संघटनेचा फुल फॉर्म काय आहे? युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल, म्हणजे UCI. ठीक आहे, पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा सायकल शर्यत 2027 मध्ये कोणत्या कालावधीत आयोजित केली जाणार आहे? या ठिकाणी पहा पुणे ग्रँड टूर 2027 ही 26 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीमध्ये आयोजित केली जाईल, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 26, कोणत्या राज्याने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्राने सुरू केलेली आहे. यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27, झारखंड राज्याने महिला सक्षमीकरणासाठी दरमहा 2500 रुपये देणारी कोणती योजना सुरू केली आहे? या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये मिळतात 1500, तर झारखंडमध्ये मिळतात 2500. योजनेचं नाव काय आहे? योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना. ठीक आहे, झारखंडमध्ये मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28, भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपगव्हर्नर म्हणून कोणाची 26 जून 2026 पासून पुढील 2 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे RBIचे उपगव्हर्नर कोण आहे? तर त्यांचं नाव आहे स्वामीनाथन जानकीरामन, आणि मित्रांनो यांच्या निवृत्तीनंतर देखील यांचा कार्यकाल आहे तो आणखी 2 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, ओडिशा राज्याने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? या ठिकाणी आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, झारखंडमध्ये मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, आणि मित्रांनो ओडिशामध्ये सुभद्रा योजना सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये मिळतात दरमहा 1500, झारखंडमध्ये मिळतात दरमहा 2500, आणि मित्रांनो ओडिशामध्ये मिळतात 833 रुपये, दरमहा 833 रुपये. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओमध्ये काही सुधारणा हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.